उद्धव ठाकरेंची आता काही वेळापूर्वी प्रेस झाली आणि गद्दारांनी बॉस बदलला अशा प्रकारचे त्यांनी शब्द वापरलेले आहेत. एकनाथ शिंदेसाहेब आणि खासदार यांनी नरेंद्र मोदींची भेट घेतली. अमित मुळामध्ये एक गोष्ट मी सांगतो आपल्याला, मोगलांच्या काळामध्ये मोगलांच्या घोड्याला पाण्यामध्ये संताप झाला दिसायचे, तसं आमच्या उद्धवजींना जळी स्थळी काष्टी पाशाने फक्त एकनाथ शिंदे दिसत आहेत. आता एकनाथ शिंदे पंतप्रधानांना भेटले म्हणून ते त्यांचे बॉस झाले असं त्यांचं म्हणणं आहे. उद्धवजी, आपण मला सांगा, आपण मुख्यमंत्री असताना सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीत घेऊन गेलात पंतप्रधानांना भेटण्यासाठी, आणि नंतर तुम्ही सगळ्या लोकांना बाहेर काढले नाही, एकटेच तुम्ही एक तास बसला होता पंतप्रधानांकडे. मग तेव्हा तुमचे बॉस काय पंतप्रधान होते का? आपण सांगू शकाल का? मग तुम्ही बाळासाहेबांचं नेतृत्व सोडून मग तुम्ही काय मोदींचं घेतलं झालं का? राज्याचे उपमुख्यमंत्री विकास कामासाठी कोणालाही भेटू शकतात. शेवटी केंद्रातला निधी आणला तरच राज्याचा विकास होणार आहे. पण याच्यामुळं, ह्या स्टेटमेंटमुळं उद्धवजीचा अभ्यास किती प्रचंड आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला लक्षात येईल. उद्धवजींच्या मनात एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये किती द्वेष आहे, द्वेष, ते त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही असे किती, एवढंच काम त्यांचं उद्धवजींचं फक्त टीका करणं, गद्दार बोलणं, ह्याच्या पलीकडे उद्धवजींनी काय केलं नाही. जेवढं टीका करतायत तेवढा उद्धवजींचा पक्ष संपतोय. जितके ते गद्दार गद्दार म्हणून बोलतायत तेवढे इकडे एकनाथ शिंदेचे आमदार खासदार वाढतायत, ते त्यांचं लक्षात येत नाही. फक्त तोंडसूक घ्यायचं, ह्याच्या पलीकडे आता उद्धवजींना काय शिल्लक झालं नाही. त्यांना खूप शुभेच्छा आहे, असंच बोलत असाल. ह्याच्या पलीकडे तुम्हाला काही येणार नाही आणि जे शिल्लक तुमच्याकडे आहे ते देखील काय जाणार नाही. एकनाथ शिंदेने सांगितलंय, मी टीकेला टीकेने उत्तर देणार नाही, टीकेला मी माझ्या कामातून उत्तर देईन, विकासातून उत्तर देईन. ते देत आहे. समजा महाराष्ट्र पाहतोय, उद्धवजींनी फक्त बोलत बसावं, फक्त टीका करत बसावी, एवढंच काम त्याला शिल्लक आहे, बाकी काम काय नाही. म्हणजे कालपर्यंत आमचे संजय राऊत जे बोलत होते त्याचं काय गुण आता उद्धवजींना आलेले आहेत. त्याला शुभेच्छा, उद्धवजींना खूप शुभेच्छा. असे बोलत असत. मग कधी ती बुके घ्यायचं जाऊन भेटायचं, पुन्हा शुभेच्छा द्यायला पाहिजे. आपण शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहात, थोडीशी आठवण त्यांना पाहिजे, हवी, थोडीशी जाणीव त्यांना हवी. त्यांचं ते पिल्लू, ते अधिवेशन चालू असताना याला भेट, देवेंद्रला भेट, अमक्याला भेट. मग तेव्हा काय तुमची बॉस तुम्ही बदलता का? ह्या अधिवेशनच्या काळामध्ये तुमचं पिल्लू बुके घेऊन कोणाकोणाला भेटले बघा. मग ज्याला ज्याला भेटले ते त्यांचे बॉस झाले का तुमच्या पिल्लाचे? तेव्हा उद्धवजी, एक बोट तुमच्याकडे दाखवतो, शिल्लक असलेली बोट हे आपल्याकडे असतात, याचं भान ठेवा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.